नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करत असाल तर आत्ताच सावधान व्हा, नाहीतर तुमच्या संगे खूप मोठा फ्रॉड होऊ शकतो, तुमची फसवणूक होऊ शकते। त्यामुळे आत्ताच यामध्ये तुम्ही सावधान हो आणि सावधान होऊन तुम्ही तुमची ई-केवायसी योग्यरित्या योग्य पद्धतीने योग्य वेबसाईटवरती करायची आहे। तर आता मी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी शासनाने 20 सप्टेंबर पासून म्हणजे 20 सप्टेंबर 2025 पासून तुम्हाला जी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करायला सांगितलेली आहे। तर ई-केवायसी करत असताना खूप साऱ्या महिलांना या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहेत, म्हणजे खूप सारे या ठिकाणी एरर येत आहेत। वेबसाईटवरती तुम्हाला तुमची ई-केवायसी होत नाहीये। तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेचे जे महिला आहेत त्या पात्र महिला या ठिकाणी 2 कोटीपेक्षा जास्त महिला आहेत आणि 2 कोटीपेक्षा जास्त महिला असल्या कारणाने या ठिकाणी सर्वच महिला या ठिकाणी वेबसाईटवरती व्हिजिट देत आहेत। त्या व्हिजिटमुळे काय होतंय, ती जी वेबसाईट आहे ती वेबसाईट पूर्णपणे स्लो होऊन जाते। ती पूर्णपणे स्लो झाल्यामुळे तुमची जी ई-केवायसी या ठिकाणी होत नाहीये। ई-केवायसी या ठिकाणी होत नाही, त्यामुळे काय झाले, खूप साऱ्या महिलांना या ठिकाणी प्रॉब्लेम फेस करतायत। रात्री दिवस कुठल्याही टायमाला तुम्ही जर ई-केवायसी करत असाल तर तुमची ई-केवायसी होत नाहीये। तर महिलांना शासनाने असे अपडेट दिले की तुम्ही तुमची ई-केवायसी करत असताना ती ई-केवायसी कुठल्या वेबसाईटवरती करताय, कुठल्या पद्धतीने करताय, ती सर्व या ठिकाणी शासनाने सांगितले। तुम्हाला जी शासनाची वेबसाईट आहे, बघा लाडक्या बहिणींसाठी शासनाने जी वेबसाईट दिली ती वेबसाईट या ठिकाणी अशी आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, लाडकी बहीण योजना.महाराष्ट्र.gov.in याच वेबसाईटवरती तुम्हाला भेट द्यायची आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमची जी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची। खूप साऱ्या या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या ज्या फ्रॉड वेबसाईट या ठिकाणी आलेल्या आहेत। आता त्या फ्रॉड वेबसाईट तुम्ही जर गुगलवरती सर्च केले लाडकी बहीण योजना ई-केवायसी तर खूप साऱ्या वेबसाईट दिसतील, पण त्या ठिकाणी तुम्हाला त्या वेबसाईटवरती न जाता महाराष्ट्राची जी वेबसाईट आहे महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण.महाराष्ट्र.gov.in याच वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे। या योजनेमध्ये काय झालेलं आहे, खूप साऱ्या महिला या ठिकाणी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेबसाईटला व्हिजिट देत आहेत आणि सर्व्हरवरती लोड येत आहे, त्यामुळे भरपूर महिलांची या ठिकाणी ई-केवायसी होत नाही। त्यामुळे सायबर अटॅक जे आहेत, म्हणजे जे फ्रॉड लोक आहेत त्यांनी वेबसाईट तयार करून या ठिकाणी अपलोड केलेले आहेत आणि वेबसाईटवरून जे महिलांचा जो डेटा आहे तो डेटा जमा केला जातो आणि त्या ठिकाणची महिलांची जे बँक अकाउंट आहेत बँक अकाउंटवरती म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी नुकसान होऊ शकते, तुमच्या संग फ्रॉड होऊ शकतो, तुमच्या संग फसवणूक होऊ शकते। तर महिलांनी वेळेत सावधान व्हा आणि जी योग्य वेबसाईट आहे त्या योग्य वेबसाईटवरतीच म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या। तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायच्या नादामध्ये कुठल्याही चुकीच्या वेबसाईटला भेट देऊन त्यावरती तुमची ई-केवायसी प्रक्रिया करू नका। अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमच्या संगे खूप मोठा फ्रॉड होऊ शकतो, तुमची फसवणूक होऊ शकते। तर तुम्ही वेळेत सावधान होऊन तुम्ही कुठल्या वेबसाईटवरती ई-केवायसी प्रक्रिया करताय, ई-केवायसी करत असताना तुम्ही तुमची वेबसाईट चेक करून घ्या। तुम्हाला बघा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा खाली वेबसाईट दिलेली आहे, अशाच त्या वेबसाईटला तुम्ही भेट देऊन तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता। किंवा जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही जवळच्या CSC सेंटरला भेट द्या किंवा जवळच्या आपले सरकार केंद्राला भेट द्या, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता। बघा या ठिकाणी शासनाने 2 महिन्याचा कालावधी या ठिकाणी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितलेला आहे। पण या ठिकाणी तुम्ही बघितलं तर दिवस रात्र सर्व्हर जे आहे ते सर्व्हर पूर्ण जाम आहे, पूर्ण लोड सर्व्हरवरती आहे, कुठल्याच महिलेची या ठिकाणी ई-केवायसी प्रक्रिया दिवसा होत नाहीये। तर या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो की जर तुम्हाला तुमची 2 महिन्यात ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर तुम्हाला अजून कालावधी शासनाकडून वाढवून दिला जाऊ शकतो। त्यामुळे महिलांनी या ठिकाणी घाई गडबड करून चुकीच्या वेबसाईटला भेट देऊ नका। तत्पूर्वी तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट तर दिलेलीच आहे। जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही जवळच्या आपले महासरकार सेवा केंद्र असेल, ई-सेवा केंद्र असेल किंवा CSC सेंटर असेल त्या ठिकाणी जाऊन तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकता। पण चुकीच्या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ नका। चुकीच्या वेबसाईटला भेट दिल्याने तुमची खूप मोठी फसवणूक होऊ शकते। म्हणून महिलांना मी या ठिकाणी सांगतो, लाडकी बहीण जी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणारे ज्या अशा महिला आहेत त्या महिलांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही घाई गडबडीमध्ये ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करत असताना चुकीच्या वेबसाईटला भेट देऊन त्या ठिकाणी फसवणूक करून घेऊ नका।
कुठल्याही प्रकारची या ठिकाणी घाई गडबड करू नका, कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी मनात संभ्रम निर्माण करू नका। या ठिकाणी तुमची जर ई-केवायसी 2 महिन्यात पूर्ण झाली नाही तर या ठिकाणी शासनाकडून कालावधी वाढवून सुद्धा दिला जाऊ शकतो। त्यामुळे घाई गडबड करू नका। तुमची जी ई-केवायसी प्रक्रिया आहे ती ई-केवायसी प्रक्रिया होऊन जाईल। 2 महिन्याचा भरपूर कालावधी या ठिकाणी बघा, सर्व्हरवरचा जसा लोड कमी होईल तसा तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल। त्यामुळे घाई गडबड करू नका आणि शासनाकडून कालावधी सुद्धा वाढवून दिला जाऊ शकतो। महत्त्वपूर्ण अशी माहिती होती, जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा। तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।